श्री स्वामी समर्थ। सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। नवरात्र काळात दुर्गा सप्तशतीचे 11 पाठ करा। हे सर्व पाठ एकाच दिवसात करावेत। याशिवाय नवरात्रामध्ये 9 दिवस दररोज 11 लवंगा घ्याव्यात। एक दुर्गा सप्तशती पाठ केल्यानंतर भांड्यात 1 लवंग जाळावी। ज्योतिषशास्त्रानुसार असं केल्याने सर्व प्रकारच्या ग्रह दोषांपासून मुक्ती मिळते। तसेच नवरात्रामध्ये दुर्गा देवीला 7 लवंगा अर्पण कराव्यात। यानंतर त्या लवंगा लाल कापडात गुंडाळा आणि हे कापड तिजोरीत ठेवा। यानंतर तुम्हाला आणखी एक महत्त्वाचं काम करावं लागेल, ते म्हणजे सलग 9 दिवस तुम्हाला अगोदरच्या 7 लवंगाच्या जागी नवीन 7 लवंगा ठेवाव्या लागतील। अगोदरच्या 7 लवंगा पिंपळाच्या झाडाजवळ कापरासह जाळून टाकायच्या आहेत। असं केल्याने तुमची आर्थिक स्थितीसुद्धा सुधारेल। तसेच नवरात्राच्या काळात तुम्ही आणखी एक उपाय करू शकता, तो म्हणजे 11 लवंगा तसेच कापराच्या 11 वड्या आणि 11 तमालपत्र तसेच 11 काळे मिरे घेऊन दुर्गा देवीच्या बीज मंत्राचा जप करायचा आहे आणि या सर्व वस्तू संध्याकाळी एकत्र जाळा। यातून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे घरातील नकारात्मक ऊर्जासुद्धा दूर होईल। तसेच सहसा सामान्य नवरात्रामध्ये सात्विक आणि तांत्रिक दोन्ही पूजा केल्या जातात, तर नवरात्रात जास्त करून तांत्रिक पूजा केली जाते। या पूजेचा फारसा प्रचार होत नाही आणि पूजा आणि साधना गुपित ठेवल्या जातात। तसेच या काळात पूजा आणि इच्छा जितक्या जास्त गुप्त राहतील तितक्याच जास्त प्रमाणात त्या पूर्ण देखील होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे। तर या नवरात्रीत सुद्धा तुम्ही हा लवंगाचा उपाय नक्की करून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।